ज्ञानालंकार शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर गौरव प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, या आनंदाच्या सोहळ्यात, या आनंदाच्या क्षणात आणि या आनंदाच्या दिंडीत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, दरवर्षाप्रमाणे यावर्षीही आमच्या वाडीची सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे आणि या पूजेच्या अगोदर जी शोभादिंडी काढली जाते त्याची झलक खास माझ्या रसिक प्रेक्षकांसाठी. मित्रांनो, कोकणातील प्रत्येक परंपरा ही फक्त परंपरा नसते, ती असते गावाला एकत्र बांधून ठेवणारी भावना. आज आपल्या गावात आहे सत्यनारायणाची महापूजा आणि त्यानिमित्ताने निघालेली आहे भव्य अशी शोभादिंडी. नमस्कार मंडळी, आज आपण अनुभवणार आहोत आपल्या गावातील सत्यनारायणाच्या पूजेची सुंदर शोभादिंडी. ढोल, ताशा, लेझिम, भजन, टाळ मृदुंग आणि गावकऱ्यांचा उत्साह. चला तर मग सुरू करूया या आनंदाच्या दिंडीला. आनंदाची दिंडी म्हणजेच आपली गावची शोभायात्रा. पहाटेपासूनच गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. प्रत्येक घरासमोर रांगोळी, मंदिर फुलांनी सजलेलं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तिभाव. गावातील प्रत्येक गल्ली, प्रत्येक घर आज भक्तीच्या रंगात रंगून गेलं आहे. ही फक्त दिंडी नाही, ही आपल्या गावाची एकता आहे, ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. ढोल ताशांच्या गजरात, भजनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं आहे. या दिंडीमध्ये गावातील जी वेगवेगळी ठिकाणं आहेत, प्राचीन अतिशय सुंदर अशी वेगवेगळी देवस्थानं आहेत. आपण पाहू शकता सुंदर अशा देवस्थानांच्या समोरून चाललेली ही दिंडी म्हणजे वाडीचं वातावरण भक्तिमय करणारं एक मोजमाप आहे. ही दिंडी म्हणजे सर्वांच्या मनात देवाविषयी आस्था निर्माण करणारी एक गोडी आहे. ही दिंडी म्हणजे भागवत धर्माचा पताका घेऊन आपल्या देवाचा जय जयकार करण्याची एक प्रथा आहे. ही दिंडी म्हणजे तरुणाईचा धगधगणारा जोश आहे. ही दिंडी म्हणजे लहान मुलांची आवड आणि या लहान मुलांच्या आवडीला अनुसरून सादर केलेली एक प्रमाण आहे. महाराष्ट्राची ओळख जर कोणत्या परंपरेने जपली असेल तर ती म्हणजे दिंडी. गावागावातील शोभादिंडी असो किंवा लाखो वारकऱ्यांची पंढरपूरची वारी, दोन्हींच्या मुळाशी आहे फक्त भक्ती, एकता आणि संस्कृती. शोभादिंडी ही फक्त गावातून निघणारी मिरवणूक नसते,
तर ती असते भक्ती, संस्कृती आणि एकतेचं जिवंत असं रूप. देवाच्या नामस्मरणात टाळ मृदुंग, भजन, ढोल ताशांच्या गजरात आणि गावातील सर्व लोक एकत्र येऊन काढलेली भक्तिमय मिरवणूक म्हणजे शोभादिंडी होय. मित्रांनो, अशी ही शोभादिंडी म्हणजे भगवंताप्रती भक्तांनी सादर केलेलं आपलं समर्पण आहे. भगवंताकडे भक्तांनी घातलेली एक साध आहे की देवा, आम्ही तुझा सागर माणसं आहे, तू आमच्या हाकेला धावून ये. या ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक या वाद्यांच्या साह्याने ही काढलेली दिंडी म्हणजे एक भगवंताला घातलेली साध आहे. आजच्या धावपळीच्या जगात लोक एकमेकापासून दूर जात आहेत, पण शोभादिंडी अशी परंपरा आहे जी संपूर्ण गावाला एका धाग्यात बांधून ठेवते. भजन, नामस्मरण आणि देवाच्या गजराने संपूर्ण वातावरण पवित्र होतं, मनातील तणाव कमी होतो आणि भक्तीची सकारात्मक ऊर्जा प्रत्येकापर्यंत पोचत असते. लहान मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख याच दिंडींच्या मार्फत होत असते. परंपरा, संस्कार आणि देवावरील श्रद्धा ही पुढच्या पिढीपर्यंत कशी पोचेल याचं प्रमाण म्हणजे ही दिंडी. ढोल ताशा, लेझिम, टाळ, मृदुंग ही फक्त कला नाही तर आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. शोभादिंडीमुळे या कला आजही जिवंत आहे. शोभादिंडी ही फक्त धार्मिक परंपरा नाही तर ती आहे गावाच्या प्रेमाची, एकतेची आणि श्रद्धेची ओळख. जोपर्यंत या दिंड्या जिवंत आहेत तोपर्यंत आपली संस्कृती जिवंत राहणार आहे. तर मित्रांनो, अशी आहे ही आपल्या गावच्या सत्यनारायणाच्या महापूजेच्या निमित्ताने काढण्यात आलेली दिंडी. मी म्हटलं आहे की निसर्गाच्या सानिध्यात, कोकणातील नयनरम्य अशा निसर्गात आपण पाहू शकता किती सुंदर अशी दृश्य आहेत. अगदी निसर्गाच्या सानिध्यात बहरलेला निसर्ग, वाजणारे ढोल ताशा, फुलून आलेले विविध फुलझाडं, भागवत धर्माचा पताका आणि हिरवीगार झाडे यांच्या सानिध्यात देवाला घातलेली साध म्हणजे ही दिंडी आहे. ही दिंडी म्हणजे गावाच्या, वाडीच्या आणि मानवतेच्या एकतेचं प्रतीक आहे. ही दिंडी म्हणजे बहरलेला निसर्ग आणि या निसर्गात देवाला घातलेली साध आहे. ही दिंडी म्हणजे या अथांग अशा समुद्रासमोर, अथांग अशा या आभाळात देवाकडे घातलेला जागर आहे, देवासाठी घातलेला जागर आहे, देवाकडे घातलेली मागणी आहे, देवाला घातलेली साध आहे. आणि ही साध म्हणजेच आजची ही मानवतेचं प्रतीक असलेलं, एकतेचं प्रतीक असलेली ही दिंडी. मित्रांनो, प्रत्येक वर्षी हा एक कार्यक्रम होत असतात. तरुण, लहान आणि वयोवृद्ध माणसं अगदी हिरीहिरीने या दिंडीमध्ये भाग घेत असतात. केवळ एक औपचारिकता म्हणून ही दिंडी नसते, तर ही दिंडी आहे आपल्या आयुष्याची आणि भविष्याची नांदी असलेली ही दिंडी. खरंच मित्रांनो, अगदी सगळेजण या दिंडीत सामावून घेतले जातात आणि त्याची प्रचिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत. तर मित्रांनो, ही दिंडी अगदी शेवटपर्यंत पाहत राहा.
जेणेकरून आपल्या वाडीतील आणि वाडीच्या आजूबाजूच्या परिसराची निसर्ग संपन्नता आहे, वैचारिक संपन्नता आहे आणि इतर ज्या सुंदर गोष्टी आहेत त्याची प्रचिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की येईल. तर मित्रांनो, अगदी शेवटापर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा. आपण पाहू शकता कोकणातील चिरेबंदी अशी कौलारू सुंदर घरं, अगदी कारवण घालवून सुंदर असे बनवलेले रस्ते, स्वच्छ असा परिसर आणि या स्वच्छ सुंदर परिसरातून देवाचे नाव घेत चाललेली ही दिंडी म्हणजे अगदी पंढरपुराच्या विठुरायापाशी जाणाऱ्या दिंडीप्रमाणे आहे. ही घातलेली गावाला प्रदक्षिणा, ही घातलेली वाडीला प्रदक्षिणा म्हणजेच आपल्या आर्थिक सुबत्तेची, येणाऱ्या आर्थिक आणि वैचारिक सुबत्तेची एक प्रतीक मानून आपण ही दिंडी अनुभवली आहे. तर मित्रांनो, या उन्हाळ्यात ज्या ज्या लोकांच्या वाडीच्या महापूजा असतील त्यांना सर्वांना शुभेच्छा देऊन ही उन्हाळ्याची सुट्टी सर्वांनी अगदी सुखकारकरित्या घालवावी हीच देवाचरणी प्रार्थना. आणि पाहत राहा आपल्या वाडीतील ही सुंदर अशी दिंडी. कुठेही जाऊ नका, अगदी शेवटापर्यंत पाहत राहा ही सुंदर अशी दिंडी.